नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचे आमच्या यूट्यूब चॅनलवरती। सध्या सोशल मीडियावर नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळत असतात। अशातच आता अभिनेता आदिनाथ कोठारे व यांची पत्नी उर्मिला कोठारे बद्दल खूप मोठी बातमी ऐकायला मिळत आहे की या दोघांमध्ये एकमेकांबद्दल दुरावा निर्माण झाला आहे। तर नेमकं काय झाले हेच आपण आता सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। मित्रांनो, आदिनाथ कोठारे हे लोकप्रिय अभिनेता तसेच दिग्दर्शक आहेत। 13 मे 2024 रोजी यांचा वाढदिवस होता व यांच्या 40व्या वाढदिवसानिमित्त यांच्या चाहत्या फॅन्सनी सुद्धा सोशल मीडियाद्वारे खूप प्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव केला होता। आदिनाथ कोठारे हे महेश कोठारे यांचे सुपुत्र आहेत। ज्याप्रमाणे यांच्या वडिलांनी चित्रपटसृष्टीमध्ये आपला ठसा उमटविला, अगदी त्याचप्रमाणे हे आपल्या वडिलांच्या वारसाला प्रोत्साहन करीत दिसत असतात। आदिनाथ यांनी पाणी हा पहिला चित्रपट दिग्दर्शित केला होता व यांच्या या चित्रपटासाठी यांना राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा सन्मानित केला गेला। मात्र यामध्ये आदिनाथ कोठारे यांच्या वाढदिवशी उर्मिला कोठारे यांनी कोणत्याही प्रकारची भूमिका बजावली नाही अथवा पोस्टही शेअर केली नाही। त्यामुळे यांचा चाहता वर्ग कमेंट करीत आहे की नेमकं उर्मिला कोठारे आणि आदिनाथ कोठारे यांच्यामध्ये काय झाले, परंतु याबाबत नेमकं काय कारण आहे हे अजूनपर्यंत समोर आले नाही। तद्वतच आदिनाथ कोठारे हे लवकरच शक्तिमान या चित्रपटात प्रमुख भूमिका बजावताना आपल्याला दिसणार आहे। तर कोण कोण आदिनाथ कोठारे यांचा चित्रपट बघण्यासाठी उत्सुक आहे हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा। जर तुम्ही आदिनाथ कोठारे यांचे फॅन्स असाल तर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करावं। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।